एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। हाय हाय, काय चाललंय? काय कॉफी घेशील ना? कॉफी नको, मला दूध। दूध? ओके। टेबल पुसायला एखादा नॅपकिन आहे ना लागे? अरे ते मी करतो, तू काय झालं? ओके दे दे। चल ऑल सेट? या मॅन, ऑलमोस्ट। काय ना, पण थोडा वेळ लागेल अजून मला की सगळं माझ्या पद्धतीने लावून घ्यायला। माझा तो प्रॉब्लेमच आहे थोडा। मी कुठल्याही नवीन जागी गेलो ना की मी 1-2 दिवस तरी अस्वस्थ असतो। मी फार नाही, फक्त 1-2 दिवस। हॅलो। हाय, अरे तू काय चिकटून बसला होतास काय फोनला? हो अगं, हे मी ते गेम खेळत होतो ना फोनवर, त्यामुळे तुझा कॉल लगेच दिसला आणि मी लगेच उचलला। अरे सॉरी, मगाशी खूप उशीर झाला होता, म्हटलं निघता बोलावं। आणि तसंही घरून तुझ्याशी नीट बोलता येत नाही ना। का? अरे का काय, भांडण नाही का झालंय आपलं? इतकं नॉर्मल बोलायला लागलो तर संशय येईल ना घरी। हा हो हो हो, म्हणजे ते खरंच आहे नाही का? तू का फोन केला होतास? हे पप्पांनी घेतला होता का फोन? वेगळाच आला पप्पांचा आवाज आज फोनवर मगाशी। हा तो होय। अरे आमच्याकडे ते एक मिस्टर रानडे म्हणून आले। इतका बोर माणूस आहे घनश्याम, तो मला स्वच्छतेवरनं शिकवत होता। आता विचार कर। ऐका ते माझे लक्ष द्यायचं नाही, ऐकायचं सोडून द्यायचं। नाही, मोठा माणूस नाहीये, यंग आहे, म्हणजे माझ्याच वयाचा आहे। पण इतका आगाऊ आहे ना तो, मला वैताग आलाय नुसता। तो पहाटे 4ला उठून जॉगिंगला जातो, घरात बंदुका घेऊन फिरतो म्हणून। व्हॉट? बंदुका घेऊन फिरतो घरात? अरे तो शूटर आहे, स्वतःला शूटिंग चॅम्पियन म्हणतो। काय माहिती खरं का खोटं? ओके। पण त्याला असं वाटतं की तो दिसायला खूप भारी आहे। हो का? तू मॅरिड आहेस? या माहितीने तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का रानडे? नाही, फरक असं नाही, बट यू डोंट लुक लाईक। असं काही लग्न झालेली किंवा लग्न झालेला असा काही शिक्का असतो का चेहऱ्यावर? नाही, पण लग्न झालेली माणसं ना सहसा लग्न झाल्यासारखी दिसतात। म्हणजे काय? म्हणजे सुस्तावलेली, सॅटिस्फाईड, आयुष्याबद्दल ना स्थैर्य आलेली। अत्यंत बालिश आणि घाणेरडं लॉजिक आहे तुमचं। पण माझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे दादा। मला खूप बोर होतोय आणि मला काम आहेत। मलाही खूप काम आहेत, मी कामच करत होतो आता। उगाच तुझ्याशी बोलत बसलो। रानडे, तुम्ही खूप बोलता आणि उगाचच दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड करता। इट्स अ बॅड हॅबिट। इज इट? इट इज। हो। रानडे, माझ्या घराचं दार वाजल्यावर मी उघडू शकते। चिडलीस? हेच म्हणतो, स्थैर्य नाही आयुष्यात। तू आलास घनश्याम? तू कसं काय आलायस? बरं झालं तू आलास। मला इतकं बोर होतंय ना इथे या घरात। मला खरं माझा विश्वासच बसत नाहीये की तू आलायस। बरं झालं आलायस तू। हे प्राची आत्यांना भेटलो नव्हतो ना खूप दिवसात, म्हणून। आत्तीला भेटायला आलायस तू? नाही, ऍक्च्युली मी पप्पांना भेटायला आलोय। आणि काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।